वेलकम बॅक. तर त्या दिवशी आपण भेटलो, त्याच्यानंतर मी ब्लॉग आता डायरेक्ट डेस्टिनेशनवर पोहोचून स्टार्ट करते. तर त्या दिवशी आपण गेलेलो हळद दळायच्या इकडे ना. हां, तर आज आहे हळदीचा कार्यक्रम आणि आज हॉलवर ठेवला हळदीचा कार्यक्रम. हां, आणि कोणीच नाही आलं अजून, मावशी नवरदेव कोणीच नाही आला. आम्हीच फक्त पोहोचलो. हे तर आमच्या पण आधी आलेले. आणि आज सानिका पण नाही आहे आणि अथर्व पण नाही आहे, कारण सानिकाची ट्युशन आहे. हां, त्याच्यामुळे दोघं नाही, तर आज आम्ही दोघंच असणार आहे. मी तुम्हाला अचानक घेऊन आलोय आम्ही. तुम्हाला कसं वाटतंय आता? आता तुम्हाला रात्री येताना उशीर होईल, गाडी साईडला सोबत नसल्यामुळे मी आले आहे. पण ऑन दी स्पॉट घेऊन आलो. आणि आज सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ब्लॉग उद्या पडेल, पण आज महाराष्ट्र दिन आहे. सो बोलतात ना काय, हां बाप्पा विश, जय शिवराय. हां, महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. ॲक्च्युली मला येलो ड्रेस घालायचा होता हळदीला, पण माझा एक येलो ड्रेस होता त्याच्यावर डाग लागलेले, तर मला रेड घालावा लागला. ट्विनिंग केलंय. त्या दिवशी मी आणि सानिकाने घातलेले पैठणीचे ड्रेस, आणि आज या दोघींनी हळदीला सेम साड्या घातल्यात, सख्या बहिणींनी. आणि आता मी जरा ह्यांचे फोटोशूट करते. नवरीचं फोटोशूट सुरू आहे आणि हे इकडे आमच्या ह्यांचं सुरू आहे. आणि माझी मावशी 1 मिनिटं पण शांत बसत नाही गॉसिपिंग करण्यापासून. मला बोलतात की मी फक्त माझेच फोटो काढते, ह्यांचे नाही काढत, म्हणून मी आज ह्या दोघींचे फोटो काढलेत ना. काढलेत. मग आलेला आहे आमचा नवरदेव फोटोशूट मध्ये बिझी. नवरी हा आमचा नवरदेव फ्रेंड्सला भेटतोय. हे मगापासून फोटोशूट मध्येच बिझी होते. आत्ताशी आलेत आतमध्ये. तिला घेरलंय पूर्ण. बाहेर ह्या दोघींचं फोटोशूट करायला, आणि बंटी कंटाळलाय है ना, बोर झाला ना. झोप मग. तुम्ही कसं होणार, फोन बघतायत, स्टेटस शोधून ठेवत असतील व्हॉट्सअप वरती काय काय आलेलं आम्हाला वाचून दाखवायला, है ना. स्क्रीनशॉट काढून ठेवताय ना आम्हाला वाचून दाखवायला. चांगलं जे असेल ना ते नेहमी संग्रह. बंटी, तुला ह्यांनी काय वाचून दाखवलं नाही? आम्हालाच फक्त ते 2 महत्त्वाचे पाहुणे सुरुवातीला येऊन बसले. काय करतोय तू? तो म्हणतो मी जेवायचीच वाट बघतोय. मला तहान लागली, चल पाणी पिऊन येऊया. बंटी, काय करतोय तू? खायला ना. ती शोधत होता काहीतरी खायला, पण बंटीचा बॅड लक आहे, काहीच नाही. मला फक्त पाणी पिलोय आम्ही, आणि हे ग्लास पप्पांना घेऊन चालले आम्ही. कोणत्या काकांचा? छोट्या काकांचा. हा, मग आल्याला मी तेच बोलले की इथे मी आले होते एकदा लग्नाला. छोटे होते. लालाचं. नवरदेवाची आई, दोघी पण माझ्या मावशी आहेत. मम्मी स्टेजवर मस्त हळद बिळद खेळून झाली आहे.
आणि आता आम्ही चाललोय जेवायला. भूक लागली कारण मला. काय मम्मी तुला फुल हळद बिळत खेळत होती बहिणींसोबत. जेवायला बसलोय आम्ही आता. आमचं आता मस्तपैकी जेवण झालंय. बंटी तर खुश असेल कारण का चौरसियांच्या इकडचं जेवण होतं आणि चौरसियांचं जेवण बेस्ट असतंय. टिशू त्यांचा नॉट स्पॉन्सर्ड. तर चौरसियांकडचं जेवण बंटीच्या काकांचं लग्न होतं तेव्हा पण होतं. मी फर्स्ट टाइम जेवलेले पण भारी असतं त्यांच्याकडचं जेवण. तर जेवणात काय काय होतं माहिती आहे. मी दाखवली आहे प्लेट पण स्पेशलिटी म्हणजे रबडी एक नंबर होती. हां फ्रूट्स होते त्याच्यामध्ये. ॲक्च्युली फ्रूट रबडी मस्तच होती आणि स्वीट पण होतं. आणि आता आम्ही खाणार आहे कुल्फी. श्रीजीची कुल्फी आहे. तर आता मस्त आमचं तर कामच झालं आहे माझं आणि बंटीचं. हे लोक गॉसिपिंग करतात, नवरा नवरी फोटोशूट करतात आणि आम्ही बसून कुल्फी खातोय. आता उद्या लग्नातून ब्लॉग आहे त्यात अजून जास्त येणार आहे आयटम्स खायला. आणि सानिका आणि अथर्व आम्ही तुम्हाला मिस करतोय दोघं. मिस यू. तर आजचा दिवस संपलाय. मी आले आता घरी आणि मामाने आम्हाला हाफ वे ड्रॉप केलं आणि तिथून पुढे आम्ही रिक्षाने आलो. घरी आलो आता मस्त फ्रेश होऊन झोपायचं. तर आज पुरतं इतकंच. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी चेक करते खूप सारे लोक सबस्क्राईब नाही करत आहेत अजूनही, बघून पळून जातात. सो सबस्क्राईब करा, मला इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बस आज पुरतं इतकंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.